नमस्कार. आज आपण एका अशा श्लोकाबद्दल बोलणार आहोत जो तब्बल 700 वर्ष जुना आहे. फक्त 4 ओळी, पण या 4 ओळींनी मराठी साहित्यातल्या एका मोठ्या ग्रंथाची सुरुवात होते. आणि नुसती सुरुवात नाही, तर यात ज्ञानाबद्दल एक खूप मोठं, खूप खोल सत्य दडलेलं आहे. चला तर मग बघूया काय आहे हे. हे बघा, मूळ देवनागरी लिपीतल्या ह्या ओळी किती सुंदर आहेत नाही का. ह्यात एक वेगळीच गूढता जाणवते. पण ह्या प्राचीन शब्दांचा नेमका अर्थ काय असेल? ही फक्त एक साधी प्रार्थना आहे की ह्याच्या मागे काहीतरी खूप मोठं दडलंय? तर हा जो श्लोक आहे ना, तो ज्ञानेश्वरी या आपल्या महान ग्रंथातील दुसरी ओवी आहे. आता ज्ञानेश्वरी म्हणजे काय, तर भगवद्गीतेवरचं एक सखोल भाष्य. आणि गंमत म्हणजे ही जी सुरुवात आहे ना, हीच पुढच्या संपूर्ण ग्रंथाचा एक तात्विक, एक फिलॉसॉफिकल पाया रचते. वरवर पाहिलं तर या 4 ओळी अगदी साध्या वाटू शकतात. पण थांबा, यात अर्थाचे एकावर एक थर आहेत. ही फक्त देवाकडे केलेली मला हे द्या अशी मागणी नाहीये, बिलकुल नाही. उलट ज्ञान म्हणजे नक्की काय हे सांगणारी ही एक संपूर्ण विचारसरणी आहे. ठीक आहे, मग आता आपण काय करूया, या ओवीला शब्दशः फोडून बघूया. प्रत्येक शब्द आणि त्यात लपलेला अर्थाचा प्रत्येक स्तर समजून घेऊया. चला सुरुवात करूया पहिल्या शब्दापासून, जिथे गणेशाला आवाहन केले. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. इथला गणेश म्हणजे देवळातली मूर्ती नाही, तो एक विचार आहे, एक तत्व आहे. संत ज्ञानेश्वरांसाठी गणेश म्हणजे काय, तर ती शक्ती जी आपल्या बुद्धीला प्रकाशमान करते. जणू काही आपल्या डोक्यात एक दिवा लावते. ते त्याच शक्तीला, त्या प्रज्ञेच्या प्रकाशाला आवाहन करत आहेत. ती शक्ती जी आपल्याला कोणतीही गोष्ट समजून घ्यायला मदत करते. आणि आता येतो या ओवीतला सगळ्यात महत्त्वाचा, सगळ्यात पॉवरफुल शब्द, सकळ अर्थमती प्रकाशू. हा एक मोठा जोड शब्द आहे. आपण तो फोडून बघूया का. सकळ म्हणजे सगळे, अर्थ म्हणजे मिनिंग, मती म्हणजे बुद्धी, आणि प्रकाशू म्हणजे प्रकाश टाकणारा. म्हणजे काय, तर अशी शक्ती जी सगळ्या अर्थांना समजून घेण्यासाठी आपल्या बुद्धीवर प्रकाश टाकते. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय माहितीये का, इथे माहिती नाही मागितलीये, फॅक्ट्स नाही मागितलेत, तर ती माहिती, ते फॅक्ट्स समजून घेण्याची क्षमता मागितलीये. केवढा मोठा फरक आहे बघा. बरं, ही इतकी सुंदर ओवी लिहिली कोणी? त्याचं उत्तर पण याच श्लोकात आहे. पण ज्या पद्धतीने ते नाव समोर येताना, त्यात त्या कवीची एक कमालीची, एक विलक्षण विनम्रता दिसून येते. साधारणपणे लेखक आपलं नाव अभिमानाने सांगतात, बरोबर, पण इथे असं होत नाही. या एवढ्या मोठ्या ग्रंथाचा लेखक स्वतःची ओळख एका मोठ्या नावाने करून देत नाही. उलट तो स्वतःला एका सेवकाच्या भूमिकेत ठेवतो. आणि हेच खूप खास आहे. संत ज्ञानेश्वर स्वतःला ज्ञानदेव किंवा ज्ञानेश्वर असं काहीच म्हणत नाहीत. ते स्वतःला काय म्हणतात, निवृत्तीदासू, म्हणजे निवृत्तीचा दास. मी माझे गुरु निवृत्तीनाथ यांचा सेवक आहे. विचार करा, आपल्या ज्ञानाचे इतकंसही श्रेय ते स्वतःकडे घेत नाहीत. सगळं काही आपल्या गुरूंना अर्पण करतात. आणि ही जी विनम्रता आहे ना, हाच त्यांच्या संपूर्ण तत्त्वज्ञानाचा आत्मा आहे, गाभा आहे. चला आता आपण शब्दांच्या पलीकडे जाऊया. या श्लोकात एक खूप खोल तत्त्वज्ञान दडलंय, ते समजून घेऊ. खरं ज्ञान म्हणजे काय, त्याचं स्वरूप कसं असतं, याबद्दल हा श्लोक आपल्याला काय सांगतोय ते बघूया. इथे बघा किती छान फरक दाखवला आहे. ज्ञानेश्वरांना काय म्हणायचंय, ज्ञान म्हणजे फक्त माहिती गोळा करत राहणं नाही, म्हणजे आपलं मन फॅट्सनी भरून टाकणं नाही, तर ज्ञान म्हणजे त्या बुद्धीच्या प्रकाशाने आपलं मन उजळून टाकणं, जेणेकरून आपल्याला फक्त काय घडतंय हे नाही, तर ते का घडतंय हे सुद्धा कळेल. गोष्टींमधले संबंध दिसायला लागतील. म्हणजे मुद्दा अगदी स्पष्ट आहे. ही प्रार्थना जास्त माहिती मिळवण्यासाठी नाहीये, अजिबात नाही. ही प्रार्थना आहे मिळालेल्या माहितीचा अर्थ लावण्याची क्षमता मिळवण्यासाठी, ती समज, ती प्रज्ञा मिळवण्यासाठी. आणि खरं तर माहिती आणि ज्ञान, इन्फॉर्मेशन आणि विजडम यातला खरा फरक तो हाच आहे. आता आपण समारोपाकडे येतोय, पण एक विचार करूया. हा श्लोक 700 वर्ष जुना आहे. याचा आजच्या जगात, आपल्या मॉडर्न जगात काही संबंध आहे का? आपण सगळेच तर ज्ञानाच्या, स्पष्टतेच्या शोधात असतो नाही का? मग आपल्यासाठी याचा आज काय अर्थ आहे? थोडक्यात सगळं एकत्र करून बघितलं तर या फक्त 4 ओळींमध्ये एक पूर्ण तत्वज्ञान सामावलेलं आहे. बघा, एकीकडे बुद्धीला प्रकाश देणाऱ्या वैश्विक शक्तीला म्हणजे गणेशाला आवाहन आहे. दुसरीकडे सर्व अर्थ प्रकाशित करण्याची म्हणजे सकारार्थ मती प्रकाशू होण्याची विनंती आहे. तिसरीकडे हे सगळं अत्यंत विनम्रपणे स्वतःला निवृत्तीदासू म्हणत सादर केलंय. आणि शेवटी अवधारी जो जी म्हणून ऐकणाऱ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. किती परिपूर्ण रचना आहे बघा.
आणि हाच विचार शेवटी आपल्याला एका खूप महत्वाच्या प्रश्नापाशी आणून सोडतो. विचार करा, आज आपण माहितीच्या महापुरात जगतोय. प्रत्येक सेकंदाला आपल्यावर डेटाचा, इन्फॉर्मेशनचा भडीमार होतोय. अशावेळी फक्त माहितीच्या मागे न धावता त्यामागचा अर्थाचा प्रकाश तो आपण कसा शोधायचा? हा प्रश्न ही 700 वर्ष जुनी ओवी आजही आपल्या प्रत्येकाला विचारते आहे.